श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे शहरासह परिसरात होलिकोत्सव व धुलीवंदनाचा सण जल्लोषात साजरा। धुळे जिल्हा निसर्ग मित्र समितीतर्फे राज्यस्तरीय महिला परिषद संपन्न। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत ताडी व बियर जप्त आणि जागतिक ग्राहक दिनानिमित्त तहसीलदार ग्रामीण यांच्या कार्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरासह परिसरात होलिका उत्सव व धुलीवंदनाचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला। तरुणाईसह इतर मंडळी सप्तरंगात धावून निघाली होती। धुळे शहरासह परिसरात होलिकोत्सव व धुलीवंदनाचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडसह प्रमुख चौक रंगीबेरंगी पताका झालरने सजवण्यात आले होते। चौकांमध्ये पाण्यासाठी मोठे ड्रम ठेवण्यात आले होते। तसेच अनेक ठिकाणी शॉवरची व्यवस्था करण्यात आली होती। होळीभोवती नाचताना एकमेकांना रंग लावणे, पाण्यात भिजवण्याबरोबरच आली रे होळी, रंग बरसे, होली खेले रघुवीरा यासह होळीसाठी प्रसिद्ध असलेल्या हिंदी मराठी रिमिक्स गाण्यांवर तरुणाई बेभान झालेली दिसली। बच्चे कंपनीनेही रंगाची उधळण करीत मनमुराद आनंद लुटला। मित्र, नातेवाईक, अपतेष्टांसह जाणाऱ्या येणाऱ्या अनोळखींनाही होळीच्या रंगात भिजवले गेले। गल्ली बोळातही होलिकोत्सवाची धूम पाहायला मिळाली। शहरातील मनोहर चित्रपटगृहाजवळील खंडेराव बाजार मित्र मंडळ, छत्रपती शिवाजी व्यायामशाळा, शेरे पंजाब हॉटेल जवळील श्रीमंत दक्षिणमुखी मारुती मित्र मंडळ, मरीमाता मित्रमंडळ, गल्ली क्रमांक 5 मधील जय जवान चौक मित्रमंडळ, एकविरा देवी जवळील जय भवानी मित्रमंडळ अशा अनेक मित्रमंडळांतर्फे होलिकोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे विशेष खबरदारी घेण्यात आली होती। होळीच्या आदल्या रात्रीपासूनच शहरात प्रवेश करणाऱ्या प्रमुख मार्गांवर नाकाबंदी सुरू करण्यात आली होती, तर चौकात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्यासह पोलीस अधिकारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते। धुळे जिल्हा निसर्ग मित्र समितीतर्फे शहरातील फुलवाला चौकातील स्पाइस ट्रीज हॉटेल येथे शनिवारी दुपारी राज्यस्तरीय महिला परिषद 2025 चे आयोजन करण्यात आले होते। यावेळी राजमाता जिजाऊ राष्ट्रीय आदर्श महिला पुरस्काराचे वितरण करण्यात आले। महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त धुळे जिल्हा निसर्ग मित्र समितीतर्फे राज्यस्तरीय महिला परिषद 2025 चे शहरातील फुलवाला चौकातील स्पाइस स्ट्रीट हॉटेल येथे शनिवारी दुपारी आयोजन करण्यात आले होते। यावेळी राजमाता जिजाऊ राष्ट्रीय आदर्श महिला पुरस्काराचेही वितरण करण्यात आले। महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समितीतर्फे दिनांक 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शनिवारी राज्यस्तरीय महिला परिषदेचे धुळ्यात आयोजन करण्यात आले होते। यावेळी सामाजिक, शैक्षणिक, कृषी, पर्यावरण, वैद्यकीय, उद्योग, शासकीय, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श महिलांचा मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ राष्ट्रीय आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। दोंडाईच्या येथील ऐराणी गायिका इंदिरा श्रीराम महाजन, शिंदखेडा तालुक्यातील अंजन विहिरेचे सरपंच अर्चना प्रभाकर पाटील, शिरपूर जायंट्स क्लब ऑफ बालाजी सिटीचे उपाध्यक्ष मनीषा प्रदीप हिवरे, मालेगाव तालुक्यातील पाडळदे येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका भारती दत्तात्रय सोनवणे, बिलाडी येथील माध्यमिक शिक्षिका चंद्रकला संजय बधाने, नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील लोकनियुक्त सरपंच मंजुषा जीवन गरुड, SSUPS महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अश्विनी किशोर पाटील, चाळीसगाव येथील उद्योजिका उज्ज्वला जयाजीराव देशमुख, नगाव येथील अस्थिव्यंग दिव्यांग निवासी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका शीतल दिलीप पाटील, नांदगाव येथील प्रगतिशील शेतकरी कावेरी काशीनाथ वाघ, तसेच शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे विज्ञान महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापिका दीपाली राहुल सावंत यांना मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ राष्ट्रीय आदर्श महिला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। यावेळी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, जिल्हाध्यक्ष DB पाटील, राज्य महासचिव संतोषराव पाटील, DR पाटील, प्रेमकुमार आयरे, विश्वासराव पगार, राजेंद्र बधाने, प्राचार्य आर्य पाटील, विलासराव देसले, भारती बधाने, विद्या देसले, मनीषा पाटील, साधना बडगुजर, सुरेखा बोरसे आदी उपस्थित होते। मी अशी 163 नावांची यादी दिली आणि दुसऱ्या शनिवारी आलो आणि माझ्या वडिलांना ती यादी दाखवली। माझ्या वडिलांनी माझं अभिनंदन केलं, तुला तुझ्यावर उपकार केलेले आहेत, तू त्यांची 163 लोकांची यादी मला दिली, तुझं अभिनंदन करतो। तुला आता एक गोष्ट सांगतो, तू कोणाकोणावर उपकार केलेले आहे ती एक यादी मला पुढच्या शनिवारी मला घेऊन ये। पुढच्या शनिवारी आलो, मी कोणाकोणावर उपकार केलेले आहेत माझी 20च्या पुढे यादी जातच नव्हती। 20, 21 ओढून ताणून 25 पर्यंत यादी आणली। पुढच्या शनिवारी माझ्या वडिलांना दाखवली, ही यादी आहे। माझे वडील म्हणे तुझं जीवन तेव्हा सुकर होईल, तेव्हा चांगलं होईल, तेव्हा यशस्वी होईल, तुझी यादी 163च्या पुढे गेली पाहिजे। तुझ्यावर उपकार केले ती 163ची यादी आहे ना, आता तू ज्याच्यावर उपकार केलेले आहे, चांगलं काम केलेलं आहे, ती तुझी यादी 163च्या पुढे जाईल, त्यावेळेस तुझं जीवन यशस्वी होईल, अन्यथा होणार नाही।
त्या दिवसापासून मी जर समजलो आपण देखील दुसऱ्याचं चांगलं ते केलं पाहिजे. नाहीतर आपण काय म्हणतो दुपारी बसतो ना खेड्यामध्ये बघितली बसतात ये बैल आता सांगतो मी पोती ये बघून आता नाही पण कथा अशा गोष्टींमुळे आपलं काय होतं ते मोठं नुकसान होत असतं. निंदा करणं हे महापाप. म्हणजे आम्ही समाज प्रबोधन देखील करत असतो. जो आनंदी राहील तो झाडं लावू शकेल. ज्याला टेन्शन आहे तो काही येईल का झाडं लावायला. आम्ही बघा झाडं देखील देतो पिंजरे देखील देतो. आपण त्या ठिकाणी झाडं तुम्ही लावा. एकाला सांगितलं तुम्हाला वृक्ष आणून देतो 10 वृक्ष आणून देतो 10 पिंजरे आणून देतो. तुम्हाला काय हरकत नाही या तुम्ही पुढच्या रविवारी. आम्ही शनिवारी फोन करून त्याला शनिवारी फोन केला म्हणे का हो बाबा सर्व झालेलं आहे तुम्ही खड्डे काय खोदले नाही म्हणे अजून. म्हटलं काय हरकत नाही तुझा आता पुढच्या रविवारी नंबर. आणि म्हणून त्याच्याकडे आम्ही झाडं लावायला गेलो नाही. जो खड्डेही खोदतो खड्डेही खोदायला आम्हाला सांगतो तो झाडांचं संरक्षण करू शकणार नाही. राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करत असताना या देशातल्या ज्या ज्या महिलांनी अनादी काळापासून कर्तृत्व गाजवलं, थोर पुरुषांना जन्म दिला आणि समाजामध्ये सगळ्यात जास्त शोषित असणाऱ्या महिलांनी या समाजाच्या निर्मितीसाठी, समाजाच्या प्रगतीसाठी, समाजाच्या जडणघडणसाठी एक महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. आणि म्हणून आज निसर्ग मित्र समितीच्या माध्यमातून खानदेशातल्या 36 महिलांचा विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या भगिनींचा या ठिकाणी गौरव करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. काल प्रेमकुमार अहिरेंचा मला फोन आला की सर यायचं आहे. तशी खूप लग्न आज आहेत, उद्या खूप साखरपुडे आहेत. 3 लग्न पण लावून आलो आणि बाहेर प्रचंड ऊन आहे. सुदैवाने निसर्ग मित्र समितीने या सभागृहात आपली बसण्याची व्यवस्था केली. कुलिंग सिस्टीम आहे, पंखे चालू आहे. पण हाच कार्यक्रम उघड्यावर आपण घेतला असता तर आपण सगळेजण बसू शकला नसतात. आणि भगिनींच्या डोक्याला फेटे बांधलेले आहेत. तुम्हाला अक्षरशः फेटे सोडावे लागले. ती उष्णता तब्बल आज 38-40 तापमान निसर्गाचं पसरलेलं आहे. आणि या सगळ्या कामासाठी काम करणारी जी संघटना आहे निसर्ग मित्र समिती, माझे परममित्र प्रेमकुमार अहिरे गेली 47-48 वर्ष आम्ही योग बिरादरीच्या माध्यमातून काम करत होतो. आणि त्या काळामध्ये काही असे तरुण आम्हाला गवसले वेगळ्या गावातनं आणि ज्यांनी समाज जीवनामध्ये स्वतःच एक अस्तित्व निर्माण केलं. त्या कार्यकर्त्यांपैकी आमचे मित्र प्रेमकुमार अहिरे. आणि त्यांनी हा जो सगळा मित्र परिवार म्हणजे संतोषराव पाटील सरांपासून आर पाटलांपर्यंत अनेक टीम जी मोठी तयार केली. सगळे आमचे शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथील राज्य उत्पादन शुल्क सीमा तपासणी नाका कार्यालयातर्फे कारवाई करून 4,44,000 रनची ताडी व बियर जप्त करण्यात आली आहे. शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथील राज्य उत्पादन शुल्क सीमा तपासणी नाका येथे तपासणी दरम्यान एका पिकअप वाहनातून 50 लिटरचे ताडीचे 4 ड्रम तसेच सांगवी जवळील शिवकृपा किराणा दुकानावर छापा टाकून दोन्ही कारवाईत 4,47,800 रुपयांची ताडी व बियरचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की राज्य उत्पादन शुल्क सीमा तपासणी नाका हाडाखेड तालुका शिरपूर येथील दुय्यम निरीक्षक S.A. चव्हाण यांना बातमी मिळाली होती की 4 चाकी वाहनामधून हाडाखेड सांगवी रस्त्यालगत सांगवी शिवारातील HP पंप समोर सांगवी तालुका शिरपूर धुळे येथून अवैधरित्या ताडीची वाहतूक होणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने दिनांक 14/3/2025 रोजी हाडाखेड सांगवी रोड येथे सापळा रचून थांबलो असता समोरील संशयित वाहन महिंद्रा मॅक्स कंपनीचे 4 चाकी वाहन क्रमांक MH18T 1946 येत असल्याचे दिसले. त्यास थांबण्याचा इशारा केला असता सदर वाहनाच्या चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून तपासणी केली असता त्यामध्ये 50 लिटर क्षमतेचे एकूण 4 प्लास्टिक ड्रम ताडीने पूर्णपणे भरलेले किंमत रुपये 60,800 इतका मुद्देमाल मिळून आला. तसेच शिवकृपा किराणा दुकान मुंबई आग्रा लगत सांगवी तालुका शिरपूर या ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी परराज्यातील बिअरचे एकूण 500 मिली क्षमतेचे 600 टीन 25 बॉक्स जप्त करण्यात आले. दोन्ही कारवाईत 4,47,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत दोघांविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई दुय्यम निरीक्षक S.A. चव्हाण, जवान गोरख पाटील, हेमंत पाटील, HS देवरे, प्रशांत बोरसे, MP मस्के तसेच वाहन चालक निलेश मोरे यांच्या पथकाने केली. जागतिक ग्राहक दिनानिमित्त धुळे शहरातील तहसीलदार ग्रामीण यांच्या कार्यालयात
गुरुवारी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक ग्राहक दिनानिमित्त धुळे शहरातील तहसीलदार ग्रामीण यांचे कार्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. 15 मार्चला प्रशासकीय सुट्टी असल्याने दिनांक 13 मार्च रोजी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवर उपस्थितांच्या हस्ते ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी, स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमा पूजन करून दीपप्रज्वलन करीत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. ग्राहक गीत MT गुजर यांनी गायले. प्रास्ताविकात माजी प्राचार्य जगदीश बोरसे यांनी जागतिक ग्राहक हक्क दिनाची पार्श्वभूमी, ग्राहकांचे हक्क सांगितले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून धुळे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्य डॉक्टर अजय सोनवणे यांनी आपली भूमिका मांडली. जिल्हा ग्राहक मंचचे माजी सदस्य व प्रख्यात विधिज्ञ ॲडव्होकेट चंद्रकांत यशराव यांनी सुधारित ग्राहक संरक्षण अधिनियम कायदा 2019 व जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार कशी दाखल करावी यावर उदाहरणासह सविस्तर माहिती दिली. तहसीलदार अरुण शेवाळे यांनी ग्राहकांनी खरेदीवेळी आपल्या हक्कासोबतच जागरूक, दक्ष आणि अभ्यासू राहून कर्तव्य निभावायला हवेत असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश गाळणकर व योगेंद्र सनेर यांनी केले. प्रवीण पाटील यांनी आभार मानले. या प्रसंगी महाराष्ट्र ग्राहक पंचायतचे नाशिक विभागाध्यक्ष ॲडव्होकेट अजय सोनवणे, धुळे शहराध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रकांत यशराव, धुळे तालुकाध्यक्ष JB बोरसे, जिल्हा सहसचिव MT गुजर, तालुका सचिव BD पाटील, पुरवठा निरीक्षक हर्षा महाजन, प्रवीण पाटील, ईश्वर बारी आदी उपस्थित होते. धुळे तहसील कार्यालय यांच्या तसेच ग्राहक पंचायत, शहर ग्राहक पंचायत, तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने 15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. या ग्राहक दिनाचे अध्यक्ष श्री धुळे तहसीलचे तहसीलदार शेवाळे साहेब, तालुकाध्यक्ष प्राध्यापक जगदीश बोरसे, शहराध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रकांत यशराव इत्यादी या कार्यक्रमासाठी हजर होते. ग्राहकांनी आपल्या हक्काच्या प्रती व कर्तव्याच्या प्रती जागृत राहणे गरजेचे आहे असे तहसीलदार अरुण शेवाळे साहेबांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. तर ॲडव्होकेट चंद्रकांत यशराव यांनी ग्राहक संरक्षण कायदा व त्याच्या तरतुदी, तक्रार कुठे करायची ग्राहकांनी, ग्राहक आयोगाचं कामकाज कसं चालतं, ग्राहक आयोगात कशा तक्रारी दाखल करता येतात, ग्राहक कोण आहे याबद्दल, या कायद्याबद्दल सखोल माहिती व मार्गदर्शन केलं. जगदीश बोरसे सरांनी प्रास्ताविक केलं. डॉक्टर अजय सोनवणे ग्राहक पंचायतचे विभागीय अध्यक्ष यांनी जी थीम होती ग्राहक दिनाची, जागतिक ग्राहक दिनाची, त्या थीमबद्दल माहिती दिली. अशा पद्धतीने या कार्यक्रम तहसील कार्यालय धुळे येथे संपन्न झाला. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे शहरासह परिसरात होलिकोत्सव व धुलीवंदनाचा सण जल्लोषात साजरा. धुळे जिल्हा निसर्ग मित्र समितीतर्फे राज्यस्तरीय महिला परिषद संपन्न. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत ताडी व बियर जप्त. आणि जागतिक ग्राहक दिनानिमित्त तहसीलदार ग्रामीण यांच्या कार्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.